16 वर्ष आमदार सुरेश खाडेंनी जनतेला फसवलं. सर्व काही बोगस. प्राध्यापक मोहन वानखडे कडाडले. दादागिरीची भाषा करणे, खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देणे, बोगस कामांची उद्घाटने करणे, पोलीस बळाचा गैरवापर करणे अशा गोष्टीत माहीर असलेल्या आमदार सुरेश खाडेंनी मिरज मतदारसंघातील जनतेची 16 वर्ष नुसती फसवणूक केली आहे. 3 वेळा मालगावच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झालं, पण अजूनही रस्ता झाला नाही. रस्त्यांची अवस्था आज काय आहे हे सर्वांनाच दिसत आहे. नेमका विकास काय केला त्यांनी सांगावं. मिरज विधानसभा मतदारसंघात मी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असं आमदार सुरेश खाडे जनतेला सांगतात. कोट्यावधी रुपयांची धून ऐकून सर्वसामान्य माणूस बधीर झालाय. कानाची पडदे फाटायची वेळ आली. स्वतःच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि जनतेचे बळ काढून घेण्यासाठी या आमदाराने आतापर्यंत काम केले आहे. तागडीत वजन करतात त्याप्रमाणे या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची अवस्था त्यांनी करून ठेवली आहे. सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर जनतेला खोळ्यात काढण्याचं काम आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे. मालगावच्या जनतेने यावेळी धनुष्यबाण या चिन्हाला निवडून द्यावं असं आवाहन प्राध्यापक मोहन वानखडे यांनी केले. मालगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मित्रपक्षाने मित्रपक्षाशी वैर करणे योग्य नाही. पैलवान हा मनापासून प्रामाणिक असतो. समोरासमोर लढाई करा. लढाई ही प्रामाणिक असावी. लढाईमध्ये गद्दारत्व या गोष्टी योग्य नाहीत. जिल्ह्यात जे काही घडत आहे ते योग्य नाही. मित्रपक्षाने ध्यानात घ्यावे. मालगाव जिल्हा परिषद गटातून चंद्रिका होनमोरे आणि पंचायत समिती गणातून ललिताताई शेजूर या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांना मोठ्या ताकदीने विजयी करा. नम्रतेने काम करणारे आमचे हे उमेदवार आहेत. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या. तुमची सेवा एकदा धनुष्यबाणाच्या हाती द्या असे आवाहनही त्यांनी केले. अशोक शेजूर यांच्या प्रचारासाठी उपस्थित, त्याचबरोबर इथं माधवनगर जिल्हा परिषदच्या सौ संगीता भवन गोसावी, बुधगावचे पंचायत समितीचे पांडुरंग इंगळे यांच्या प्रचारासाठी आमचे डॉक्टर कोळी भोसेचे जिल्हा परिषदचे उमेदवार अशा संयुक्त प्रचारासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर इथं मालगाव नगरीमधील आमच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख बजरंग भाऊ पाटील, संजय बापू विभूते, आमचे डबल महाराष्ट्र केसरी आणि सर्व तरुणांच्या गळ्यातील तायत असणारे पैलवान चंद्रहार दादा पाटील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते सदानंदजी कबारगे सर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सुंदरताई मोरे आणि सर्व त्यांच्या पदाधिकारी, शिवसेनेचे या मालगाव नगरीतील सर्व पदाधिकारी आणि आपण सगळे या मालगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी, खरं तर या गावच्या प्रचाराच्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण इथं जमलोय. आता उपस्थित असलेले घेवारे बाबा, आपण प्रचारासाठी खूप कमी वेळ आहे. साहेबांना 3:30 वाजता टेक ऑफ करायचं आहे आणि साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देतोय की सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या नेत्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास बंद करायचा असताना फक्त वानखडे सरांच्या शब्दाखातर आपण मालगाव नगरीत आणि बेडग नगरीत आलात, याबद्दल मनापासून त्यांचं स्वागत करतोय. साहेब, खरं 2च गोष्टी सांगणार आहे. ज्या आमदाराला 16 वर्षे या मालगाव नगरीनं डोक्यावर घेतलं, त्या आमदारानं फक्त फसवण्याशिवाय आणि बोगस कामं केल्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही. आमचा एक कार्यकर्ता पैलवान शेजूळ, अजित शेजूळ, त्याच्या मातोश्री तो उभा राहिलेले आहेत. एक तरुणामधलं धडाडीचं नेतृत्व असणारा हा अजित शेजूळ जेव्हा खूप पुढे चाललाय, त्यांचे डिपॉझिट जप्त करायला चाललाय म्हणताना पोलीस प्रशासनाला सांगून साहेब त्याच्यावरती खोट्या केसेस घालून त्याला आत टाकायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. साहेब, जनतेत जाऊन मतं मागा, जनतेत जाऊन विकास करा. तुम्ही जर विकास 16 वर्षे केला असेल तर ही असली घटना आणि असल्या दादागिरीची भाषा करायची योग्य नाहीये. जशाच तसं उत्तर आम्हालाही देता येतं. परंतु आपली माननीय एकनाथभाई शिंदेची आपलं शिकवण आहे, नम्रतेनं जायचं आहे. ही जनता जी सगळी एवढी आलेली आहे हे दुपारच्या भर उन्हामध्ये आपल्याला ऐकायला आलेले आहे. अजित शेजूळच्या असेल किंवा आमच्या असलेल्या इथल्या उमेदवार असणाऱ्या चंद्रिकाताई वरमोरे असतील, त्यांच्यावर प्रेम करणारी ही जनता इथं आली आहे.
हे पाहून विरोधकांच्या पायाखालची अशी वाळू पसरलेली आहे. मग अजितला काही टॉर्चर कर, मला तर आता समजलं तो स्टेजवर आला तर तुला उचलून घेईल. हे काय बिहार आहे का आपला? महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे नेतृत्वाखाली काम करणारी आपली ही सगळी टीम आहे. साहेब, अजित, आम्ही सगळे तुझ्याबरोबर शिवसैनिक बरोबर आहोत. नक्की सांगतो, येणाऱ्या या 7 तारखेला आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचा आहे. आपला विकासाचा अजेंडा सांगणारा हा आमदार आपल्याला एवढं सांगतो, तुम्ही आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही तुम्हाला विकास निधी देणार नाही. 16 वर्ष इथं असणारा हुतात्मा स्मारकाला पैसा देऊ असा वारंवार सांगणारा हा आमदार त्यांच्या हातनं झालं नाही. साहेब, आपल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जेव्हा आपण पत्र दिलं तेव्हा 2.5 कोटी रुपये हुतात्मा स्मारकासाठी 1 डिसेंबरची ऑर्डर आपल्या हातात आली आहे. जोपर्यंत त्याची वर्क ऑर्डर घेऊन नारळ फोडत नाही तोपर्यंत जाहीर करायचं ठरवलं होतं. परंतु या मालगावची अस्मिता असणारी इथली ही हुतात्मा स्मारकासाठी पर्यटनमधून आपल्या माननीय एकनाथभाई शिंदेनी 2.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. शिवसेनेला सुद्धा निधी येतो तरी विसरतायत. भाजप फक्त सत्तेत नाही आहे, सत्तेत शिवसेना सुद्धा आहे. एकनाथभाई शिंदेच्या बरोबर काम करणारे आमचे उदयजी सामंत साहेब आहेत, असे अनेक मंत्री आहेत. त्यांच्यातून आपल्याला विकासाला निधी मिळेल. मी एवढंच सांगेन, येणाऱ्या 7 तारखेला आपण असणाऱ्या चंद्रिकाताई वनमोरे असतील, ललिता काकी शेजूळ असतील आणि आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये जे धनुष्यबाण आणि पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं. साहेबांना बोलायचं आहे, त्यांचं टेक ऑफ वेळेत व्हावं लागतं, कारण नाहीतर मला माहिती आहे एवढा लांबचा प्रवास त्यांना बायकार करावा लागेल. त्यामुळं आपण नेहमी बोलू, पण मी सामंत साहेब आपल्याला एवढंच सांगतोय, आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही एवढी दक्षता आपण घ्यावी, एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद.